गडिंग्लजमध्ये मुख्य रस्त्यावर भरदिवसा चाकू हल्ला झाल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. गडिंग्लज अर्बन बँकेचे कर्मचारी विरुपाक्ष रामपुरे यांच्यावर धारदार चाकून सपासप वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. आज सकाळी 10:15 ते 10:30च्या सुमाराला बँकेजवळच ही धक्कादायक घटना घडली. गडिंग्लजमध्ये मुख्य रस्त्यावर भर दिवसात चाकू हल्ला झाल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. गडिंग्लज अर्बन बँकेचे कर्मचारी विरुपाक्ष रामपुरे यांच्यावर धारदार चाकून सपासप वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. रामपुरे यांचा भाचा सतीश सुरेश कांगुरे राहणार हेब्बाळ हा बँकेजवळ आला. रामपुरे आणि सतीश कांगुरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शेतजमिनीवरून वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. याच वादातून सतीश कांगुरे यानं रामपुरे यांच्यावर धारदार चाकून वार केले. या हल्ल्यात रामपुरे गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर त्यांना तातडीनं गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर इथं हलवण्यात आले. या घटनेनंतर सुमारे अर्ध्या तासानं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त केला असून फॉरेन्सिक लॅबच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. पथकानं घटनास्थळाची पाहणी केली आहे. भर दिवसा मुख्य रस्त्यावर झालेल्या या चाकू हल्ल्यामुळे गडिंग्लज शहरात मोठी खळबळ उडाली असून फरार आरोपीचा शोध घेण्याचं काम गडिंग्लज पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गडिंग्लज पोलीस करत आहेत.